सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर असो असो ऐसा कुठे अठवची नाही देहीच विदेही भोगदशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दीपाप पुण्यंगा सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो समचरण सरोजम चंद्रनीलांबुधावम जगन्नीत पाणी मंडल मंडलानां तरुण तुलसीमाला कंजरम कंजनेत्रम सदैवदासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवेला गे सेवक सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो प्रत्येक प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश म्हणून परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय तिथे सकल संत मंडळी आणि आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी जो निवडलेला अभंगात अभंगदेहू निवासी संत श्रेष्ठ वैराग्याचे परममूर्ती असणारी ज्ञानेश्वर प्रिय तुकोबरायांचा तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये असणारे अनेक असे प्रकरण आहेत. त्या प्रकरणापैकी जगद्गुरु तुकोबरायांचा नामाचं महत्व सांगणारा आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने जीवाला होणारा जो फायदा आहे तो फायदा सांगणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपण सर्वांना मिळून एक साधन करायला सांगतात. ते साधन कोणतं असेल तर भगवान परमात्म्याचं नाम आहे. सदा नाम घोष करू म्हणजे काय करू आपण म्हणजे चला सर्वांनी मिळून असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करू. म्हणजे महाराज त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाला आम्हाला मिळणार काय? देवाच्या नामाचं चिंतन करायचे, देवाचं नाम घ्यायचे, काय प्राप्त होणार आहे देवाच्या नामचिंतनानं? तर तुकोबराय सांगतात की तुम्ही आम्ही ज्या गोष्टीसाठी पळायला लागलेलं आहे, ज्या गोष्टीसाठी ती अंतःकरणामध्ये तळमळ आहे, जी प्राप्त करण्यासाठी तुमचे आमचे चालू असलेले प्रयत्न आहेत, ते प्रयत्न साध्य होण्यासाठी भगवान परमात्म्याचं नाम हे एक साधन उत्तम आहे. म्हणजे आपले प्रयत्न आपली खटाटप आपले प्रयास चालू आहेत कशासाठी? समाधान मिळावं एवढ्यासाठी. प्रत्येक जीव प्रयत्न करायला लागलेला आहे समाधान मिळावं. ते समाधान मिळण्यासाठी आपण रस्ते वेगळे वेगळे वापरले असतील, रस्ते वेगळे वेगळे वापरले असतील, पण आपल्याला पोहोचायचं मात्र एकाच ठिकाणी आहे. म्हणून ते जर साधन कोणतं असेल, साध्य जर काय असेल तर समाधान मिळावं हे एक साध्य आहे. आणि ते समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर सदा नाम घोष करू
हरी कथा करून आणि हे केल्यानंतर काय होतं तेने सदा चित्ता समाधानता प्राप्त होते आणखी सर्व सुख सर्व अलंकार सगळे सुख त्याच्या पायावर लोळले घालत येतील परमार्थ रूपी अलंकाराने तो नटला जाईल आणि अंतःकरणाची अवस्था आनंदी निर्भर डुलत असो तो नाचायला लागेल एवढा नाचल असो ऐसा कोटी आठवती नाही तो देहभाव विसरून जाईल त्याला आता कसल्याही प्रकारचा अंतःकरणामध्ये आठव राहणार नाही आठव गेले भाव झाला स्वयंमेव पांडुरंग कसल्याही प्रकारचा अंतःकरणामध्ये आठव राहणार नाही आणि तुकोबार आहे जे साधन तुम्हा आम्हाला करायला सांगतात तुकोबार सांगतात की ते साधन आम्ही केलं ते साधन आणि केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय परिणाम झाला तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप म्हणजे आम्ही नामरूप झालो परिणाम लागून येते पाप पुण्यांगा आम्हाला पापही लागलं नाही आणि पुण्यही लागलं नाही जिथं जन्मही नाही आणि जिथं मरणही नाही जन्म मरणाच्या तीत जर करणार साधन कोणतं असेल तर ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करू असा हा नामाचं महत्व सांगणारा जगद्गुरु तुकोबारायाचा भंग विडंबार पाठातील नसला तरी कानपाठातील असला तरी आपल्या सर्वांनी असणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अति उत्साहामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवसातील कीर्तन रूपी सेवा आपण समस्त गावकरी मंडळ समस्त संयोजक नियोजक मंडळ या सर्वांच्या असणाऱ्या निमंत्रणातून माझ्या वाट्याला आजची सेवा आलेली आहे आपल्याकडे जो मर्यादित वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला या अभंगावरती जेवढं चिंतन करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे असा काही कुठं लिखित नियम नाही असा काय लिखित नियम नाही पण एक पूर्वजांनी सांगितलेलं आहे म्हणजे काय लिखित लिहून ठेवलेलं नाही असं लिहून ठेवलेलं नाही कारण की आजकाल व्यवहारामध्ये किंमत आहे म्हणजे कशाला पेन आणि कागदाला किंमत आहे बोलण्याला तेवढी किंमत नाही तो बोलला असाल जाऊ दे बोलला असेल एखाद्याला ₹1,00,000 दिले तो माणूस निघून गेला पण पेन आणि कागदावरती जर लिहिलेलं नसेल तर त्याला तेवढी किंमत नाही शेवटी त्याची इमानदारी काय त्याची विमानदारी तर त्याने जर म्हटलं बाबा आमच्या व्यक्तीने मला ₹1,00,000 दिले होते त्याची विमानदारी आहे जर लिहिलेलं नसेल त्याला महत्व नाही तेवढं नाही अजिबात महत्व नाही त्याला तेवढं तसं संतांनी घालून दिलेला हा अलिखित असणारा एक नियम आहे ते म्हणजे काय म्हणजे सप्ताह सुरुवात होत असताना पहिल्या दिवशी एकतरी भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग घ्यावा किंवा भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करणारा अभंग घ्यावा तसं पाहिलं तर ते मी एका मोठ्याच्या तोरून असा ऐकलेला आहे जगन महाराज असा ऐकलेला आहे की सप्ताहाच्या पहिल्या दिवशी जर काल्याचा अभंग जरी घेतला तर काही बिघडत नाही म्हणे काल्याचा अभंग गोकुळीच्या सुका काला वाटू एकमेका हा जरी अभंग जरी पहिल्या दिवशी घेतला म्हणजे काही बिघडत नाही का तुकोबारायाचा अभंग आहे हो म्हणजे कोणता अभंग कोणत्या दिवशी घ्यावा काही नाही म्हणजे चालतं म्हणजे फक्त एवढा मात्र नियम आहे म्हणजे एक नियम आहे काल्या दिवशी मात्र काल्याचाच अभंग घ्यावा लागतो काल्या दिवशी जर एखादा म्हणाला का काल्या दिवशी यादसाठी केला होता शेवटीचा दिवस गोड व्हावा
म्हणून जर शेवटच्या काल्या दिवशी जर हा अभंग घेतला तर नाही, म्हणजे काल्या दिवशीचा मात्र लिखित नियम आहे. काल्या दिवशीचा काही लिखित नियम आहे महाराज. चरित्र ते उच्चारा घ्यावा लागतो आणि गोकुळामध्ये जे भगवान परमात्म्याने केलेलं चरित्र त्या चरित्राचं उच्चारण करावं लागतो. काल्या दिवशीचा दंड काय पण अलिखित असणारा नियम आहे. म्हणजे कशासाठी हा नियम घातला? म्हणजे चला याला दोन कारण असू शकतील. म्हणजे आता आपल्याला 8 दिवस सप्ताहामध्ये भगवान परमात्म्याचं आपल्याला गुणगान ऐकायचं आहे. रूपाचं वर्णन एवढ्यासाठी सांगितलं असेल म्हणजे आपल्याला 8 दिवस जे देवाचं ऐकायचं आहे, तो देव कसा आहे हा आपल्याला पहिल्या दिवशी कळावा. म्हणून अलिखित नियम असेल रूपाचा अभंग घ्यावा किंवा नामाचा अभंग घ्यावा, काम नामपर अभंग घ्यावा. कारण की नामाचं साधन सांगत असताना त्या नामाची फलश्रुती सांगत असताना असं सांगितलेलं आहे की कोणत्याही कार्याची सुरुवात जर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानं जर झाली तर काय होतं म्हणजे ते काम निर्विघ्नपणानं पार पडतं. देवाचं नाव घेऊन जर काम केलं, माणसं म्हणतात बघा चांगल्या कामाला कोणी एखादं पोरग जर परीक्षेला जायला लागलं पहिला पेपर त्याचा राहिला, घरचे जी प्रतिष्ठित लोक आहेत ते प्रतिष्ठित लोक म्हणतात जा देवाच्या पाया पड आणि हातात प्रश्नपत्रिका आली की पहिलं देवाचं नाव घे. देवाचं नाव घे म्हणजे का नाव घे म्हणजे चांगला पास होतील. म्हणजे का म्हणजे देवाचं नाव घेतलं तर कसलीच तुला अडचण येणार नाही. म्हणजे देवाचं नाव सुरुवातीला एवढ्यासाठी घ्यायचे आपल्या सुरुवातीला महत्व नाही तेवढं शेवटाला महत्व आहे. मग आपला जर शेवट चांगला काढायचा असेल तर त्याच्यासाठी पहिलं देवाचं नाव. शेवट चांगला करायचे आपल्याला म्हणजे चांगला शेवट करायचे, शेवट गोड व्हावा. तुकोबारायांनी म्हणावं याच्यासाठी केला आम्ही प्रयत्न केला म्हणजे कशासाठी शेवट गोड व्हावा. शेवट गोड होण्यासाठीच सगळ्याचे असणारे प्रयत्न आहे. कोणाला वाटतं गोड व्हावं, कोणाला वाटतं वाईट व्हावा, नाही हो सगळ्याला चांगलं व्हावं, चांगलं होण्यासाठीच प्रयत्न आहे. मग आपल्याला जर शेवट चांगला करायचा असेल तर आपल्याला कामही एक करावं लागेल आणि ते काम सुरुवातीला करावं लागेल. म्हणजे कोणतं काम आहे? आरंभी आवडी आदरे आले
चांगला होतो, पण काय कारण त्याच्यासाठी? आरंभी आवडी आदरे आले नाम. आरंभाला जर भगवान परमात्म्याचं नाम जर आपल्या मुखाला आलं तर म्हणजे तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. म्हणजे काय? आपलं पूर्ण कामाला मोकळं होईल, म्हणून सिद्धीला जाईल. आपलं जे केलेला कार्य तो कार्य सिद्धीला नेण्याचं काम हे भगवान परमात्म्याचं नाम करतं. म्हणून पहिल्या दिवशी नामाचं चिंतन करावं. या न्यायानं भगवान परमात्म्याच्या नामाचं महत्व सांगणारा नामप्र प्रकरणामधील असणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. आजच्या अभंगामध्ये जो तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करायला सांगतात. म्हणजे कशासाठी हो भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन कशासाठी करायचं? सुरुवातीलाही आपण विषय बोलून गेलो. एक तर आपल्या पाठीमागचं विघ्न दूर करण्यासाठी आणि माणसाला जीवनामध्ये जे स्वस्त न बसू देता पळापळ जे करायला लागतं ते अडचणी करायला लागतात. अडचणी म्हणजे विघ्न 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 माणसाला स्थिर बसू देत नाही. अडचणी ज्या आहेत त्या अडचणी माणसाला स्थिर बसू देत नाही. नाही ते बसू देत महाराज. माणसाकडे सध्याच्या काळामध्ये माणूस सुखी आहे. सध्याच्या काळामध्ये माणूस सुखी आहे, पण माणूस समाधान नाही. ऐका वाक्य नीट ऐका प्रेमनाथ महाराज. माणूस सध्याच्या काळामध्ये सुखी आहे, पण माणूस काय नाही? समाधान नाही. समाधान नाही. अहो जुने लोक सांगतात, अहो आम्ही कण्या भाकरी खाऊन जीवन जगलो. काय खाल्लं? कण्या भाकरी खाल्ल्या. कण्या भाकरी हे जुने जे लोक सत्य करतात का नाही, ते जुने लोक सांगायचे, अहो आम्ही सत्ता करत असताना आम्हाला सत्यामध्ये खायला मिळत नव्हतं. काय खायला मिळत नव्हतं? खायला मिळत नव्हतं. आज आम्हाला कळलं काय खावं ते, काय काय खावं आम्हाला कळलं महाराज. एवढं आहे. पण त्यावेळेस खायला न मिळता सत्य करून महाराज आज सुख आहे. सुख आहे आज. कशाचीच काहीच काहीच कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. फक्त आमच्याकडं समाधान नाही महाराज. समाधान. आणि माणूस जो जे आपल्याला सुख मिळालेलं आहे ते सुख सुख उपभोगून असणारं समाधान नाही. समाधान नाही. पण माणसाला इतरांच्या सुखामध्ये जास्त डोकावून बघायचं आणि त्याला सुख मिळालेलं बघून आपल्याला आपल्या अंतःकरणाला दुःख होतं. त्याच्यामुळे माणसाच्या अंतःकरणाला जास्त खेद आहे महाराज. आपल्याला नाही याचं काहीच गम नाही. आपल्याकडे आहे याचं काहीच गम नाही महाराज. पण जे इतरांना मिळायला लागलेलं आहे त्याच्याबद्दल माणसाच्या अंतःकरणाला जास्त ठेस पोहोचायला लागलेला. अहो आपल्या ताटामध्ये पंचपक्वान आहे. आपल्या ताटामध्ये पंचपक्वान आपल्या समोरच्या ताटात वाढले. फक्त बाजूला बसलाय त्या बाजूला बसलेल्याच्या ताटामध्ये एकच पदार्थ जास्त आहे. किती? एक पदार्थ जास्त आहे. असं आपल्या ताटामध्ये गुलाबजामुन असतील, पलीकडच्या ताटामध्ये श्रीखंड असेल, काय बिघडलं? आहे ना आपल्या ताटामध्ये गुलाबजामुन आहे, पलीकडच्या ताटामध्ये फक्त श्रीखंड आहे. पण आपल्या ताटामध्ये असलेल्या गुलाबजामुन बद्दल आम्हाला आनंद नाही. नाही आम्हाला समाधान वाटायला लागलं. म्हणजे का? आणि आपल्या ताटात गुलाबजामुन आहे पण पलीकडच्या ताटात श्रीखंड दिसायला लागली की आम्हाला. म्हणजे मला का श्रीखंड नाही, मला का श्रीखंड नाही. याच्याबद्दल बघा माणसाकडे सुख मिळायला गेलंय. एक मोठ्याचं वाक्य ऐकलं. मोठ्याचं एक वाक्य ऐकलं. म्हणजे सध्याच्या काळामध्ये माणसं फक्त सुख दाखवण्याचा आव आणायला लागले. सुख भोगायला तयार नाही, फक्त सुख दाखवण्याचा आव आणायला लागले. ते अलीकडं मोबाईल आहे. मोबाईल मोबाईल त्या मोबाईल वरती माणसं अगोदर जर बाहेर जर तीर्थयात्रेला जर गेले तर त्या तीर्थयात्रेमधला आनंद घेऊन घरला यायचे. आनंद घेऊन घरला यायचे. आज आम्ही तीर्थयात्रेला गेलो. आम्ही आनंद उपभोगला. आम्ही आनंद उपभोगला. आम्ही तीर्थयात्रेला गेलो तर आम्ही फोटो काढायला लागले, स्टेटसला ठेवायला लागले. आम्हाला आनंद कधी आहे? आम्ही तीर्थयात्रेला गेलो हे जर इतरांनी बघितलं तर आम्हाला आनंद आहे. इतरांनी बघितलं तर आम्हाला आनंद आहे. आणि नेमकं असं व्हावं ज्याच्यासाठी स्टेटस ठेवावं तेच ते स्टेटस न बघावं. कसं कसं होईल? जेवणार नाही होते, जेवणार नाही का? अरे उपभोगायला लागला ना. पण ज्याच्यासाठी ठेवलं ते बघायला तर तयार नसेल तर माणसाचा आनंद संपायला गेला. सुख आपण भोगत नाही. इतरांच्या सुखामध्ये आम्ही दुःखी आहे महाराज. इतरांच्या सुखामध्ये आम्ही दुःखी आहे. मग तुकोबाराय आम्हाला ते सांगतात. तुकोबारायांच्या जीवनामध्ये किंवा संत महात्म्यांच्या जीवनामध्ये जर बघायला गेलं
तर त्यांच्याकडे खाण्यासाठी काय होतं, पिण्यासाठी काय होतं, काही नव्हतं. फक्त त्यांच्याकडे अंतःकरणामध्ये सुख प्राप्त होण्यासाठी फक्त त्यांच्या घरामध्ये एकच होतं महाराज, काय? वैष्णवा घरी सर्वता वैष्णवा घरी कन्या भाकरीचे खाणे. आणि कशात होतं? कन्या भाकरी होते हो खायला. पण मुखी राम नाम गाणे, मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाम गाणं होतं फक्त मुखामध्ये. गाणं काय? पिक्चरचं गाणं नाही 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 नाही, त्या भगवान परमात्म्याचंच गीत गायचं असेल तर रामकृष्ण गीती गात टाळ चिपुळ्या वाजत छंदी आपल्या नाचत निज घेऊन फिरत गायचं असं वाजवायचं असं तर जे काही कर्म करायचं असं तर ते भगवान परमात्म्याचंच कर्म करायचे आणि त्याच्यामधून त्यांना समाधान प्राप्त व्हायचं महाराज. किंवा संतांचं त्यांचं अंतःकरण होतं महाराज. तुका म्हणे सुख कसं आहे? परालिया सुखे सुखे परालिया सुखे. सुख कधी होतं त्यांना? दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख होत नाही. आमचं कसं आहे? इतरांना दुःख व्हावं, इतराच्या दुसऱ्याच्या घराला आग लागावून आम्हाला चांगलं वाटावं, शेजाऱ्याच्या घरचं माणूस मरावून आम्हाला आनंद होऊन आम्ही घरात पुरणपोळी करून खावं आम्हाला वाटायला लागले मला. दुसऱ्याचं वाईट झालं की आम्हाला. आणि संत किंवा शास्त्र आम्हाला हे सांगितलेलं आहे, जोपर्यंत आपल्या अंतःकरणामधली ही भावना बदलणार नाही तोपर्यंत माणसाच्या अंतःकरणाला समाधानता प्राप्त होणार नाही. समाधान प्राप्त होण्यासाठी पहिलं साधन सांगितलं, इतरांच्या सुखामध्ये आपलं अंतःकरण सुखी होणं. हे आपल्या अंतःकरणाचे समाधान. सुख मिळून काय फायदा हो? असायला भरपूर आहे पण ते जर भोगायला मिळत नसेल. 56 कारखान्याचा डायरेक्टर आहे म्हणे, 56 कारखान्याचा चेअरमन आहे, पण जेवायला बसलं की काय म्हणजे साखरच खायची नाही. म्हणजे का? शुगर आहे. डॉक्टरने सांगितलेलं आहे, जर चुकून एक जरी शीत गेला तर झालं, राम नाम सत्य आहे. काय करायचे? सुख आहे हो, सुख आहे भरपूर, पण त्याच्यामध्ये समाधान नाही. समाधान आणि संसार एक असा आहे, संसाराचं एक चित्र असं आहे महाराज. संसारात एका साधनामध्ये प्रत्येकाला सुख अजिबात नाही. कोणाला कशात असेल, कोणाला कशात असेल.
कोणाला कशात असेल, कोणाला कशात असेल, असं कोणाला वाटतं का? कोणाच्या घरामध्ये कोणी मरावं असं कोणाला वाटतं का? बोला की, बोला, मरावं असं कोणाला वाटतं का? ज्ञानोबरायाची तर भाषा आहे, आगामर हा बोलणं साती आणि मिलिया बरी तरी रडती. ज्ञानोबरायाची भाषा आहे. अहो, मरण बाजूला सोडून द्या, माणसाला तोंडातून मोर शब्द देखील ऐकावा वाटत नाही, ऐकावा वाटत नाही. एखाद्या वेळेस जर एखाद्या पोराला घरामध्ये जर आई वडील तगदा लावा लागले, म्हणे पिंट्या, म्हणे उठलं की सुटलं खेळायला जातोस, अभ्यास करत नाहीस, काम धंदा करत नाहीस, काहीच करत नाही, उठलं की सुटलं जर त्याच्या मागे किरकिर करायला लागले, तर एक दिवशी पोराने असं म्हणावं आई वडिलांना, म्हणजे काय रोज लावले तुम्ही, उठले की हे कर ते कर, हे कर ते कर. नाही म्हणले, मला हे जीवनच नको वाटायला लागले, मला आत्ताच्या आत्ता मरण वाटायला लागलेलं आहे. पोरानं म्हटल्याबरोबर आईच्या पिंट्याच्या जवळ जातील, तोंडावर हात ठेवते, म्हणजे पिंट्या, म्हणजे काहीच करू नको, काय काहीच करू नको, पण हे मरण तोंडातून देखील काढू नको. कोण राहिला आली तर मरायचं प्रत्येकाला आहे, मरायचं प्रत्येकाला आहे, पण मरावं कोणालाच वाटना, मरावं कोणालाच वाटना, आणि कोणाच्या घरी कोणाला मरावं असं वाटतच नाही मला. का मेल्याने दुःख होतं, कोणीतरी कोणाच्या घरचं मेल्यानंतर बाकीच्याला दुःख होतच, मरावं कोणाला वाटत नाही. पण तीच क्रिया घ्या, स्मशान भूमीमध्ये एखाद्या लाकूड तोड्याने लाकडाचं दुकान टाकावं. कशाचं? लाकडाचं. हो, लाकडाची फॅक्टरी टाकली आहे, त्याला जाऊन विचारा, म्हणजे अहो मेल्याने लय मोठं दुःख आहे बाबा, कोणच मरू नये, कोणच मरू नये. लाकूड तोड ते लाकूड तोड म्हणून आताच भेटल्याला भेटला, त्याच्यानंतर भेटू नको बाबा. म्हणजे काय, इथं जर कोणच जर नाही आलं तर माझं घरदार कस चालत. एखादा मरावं वाटत नाही, तर दुसऱ्याला रोज माणसं मरावं आपलं गिराईक व्हावं वाटायला लागलं. लाकडे विकायचं आपलं गिराईक व्हावं वाटायला लागलेलं आहे. कोणाच्या घरामध्ये कोणालाच कसलाच आजार होऊ नये आणि दवाखान्याची पायरी चढू नये वाटायला लागलेला आहे. पण उदगीर मध्ये पावलाला दवाखाने झाले, तो पावलाला दवाखाने झाले. त्या डॉक्टरला विचारा, ते डॉक्टर म्हणाल, अहो कोरोना आला पण 2-3 वर्षातच निघून गेला. तशी आणखीन एखादी जर लॉट जर आली तर बरं होईल, डॉक्टरला वाटायला लागलेलं आहे. आम्हाला ते काहीच नको वाटायला लागलेलं आहे. म्हणजे एका क्रियेमधून एकाला सुख आहे, तर एकाच क्रियेमधून एकाला दुःख आहे, आणि सुख दुःख मिळून ज्याचं नाव तयार झालेलं आहे त्याच नाव संसार आहे. संसार, संसारामध्ये त्याच क्रियेमध्ये सुखही नाही आणि त्याच क्रियेमध्ये असणारं दुःखही नाही. मला त्याच क्रियेमध्ये असणारं दुःख नाही. एकाला सुख आहे आणि एकाला दुःख आहे. त्याच्यासाठी अंतःकरणाची स्थिरता महत्वाची आहे. अंतःकरणाची, अहो सर्व काही आहे, सर्व काही आहे, पण माणसांचं अंतःकरण. ते दशरथ राजाला काय कमी होतो, काय कमी होतो दशरथ राजाला. पण दशरथ राजाकडे देखील, दशरथ राजा देखील आपल्या श्रीगुरूकडे गेल्यानंतर श्रीगुरूंनी म्हणजे काय पाहिजे बोला. आता तो मोठा प्रसंग आहे, ते स्वर्गामध्ये युद्ध झालं, याच्यामध्ये प्रसन्न होऊन श्रीगुरूंनी बृहस्पतीने सांगितलं, बोला म्हणजे काय पाहिजे तुम्हाला, म्हणजे मी देण्यासाठी समर्थ आहे. त्यावेळेस दशरथ राजाचे उद्गार आहे का, म्हणजे अहो सद्गुरू म्हणे तुम्ही देण्यासाठी समर्थ आहात, तुम्ही जे पाहिजे ते देणार आहात, पण तुम्ही जे देणार आहात ते सगळं काही मला प्राप्त आहे, पण एकाच गोष्टीचं दुःख आहे. पुत्रहीन शिमे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. म्हणजे पुत्र संतती नाही, त्याच्यामुळे मला दुःख असणार आहे, दुःख मिळायला लागलेलं आहे. म्हणजे कोणाला कशामध्ये, आणि एखाद्याला विचारा, अहो एवढे पोरं झालेत की पोरांना काय खायला घालावं. घरात बघायला लागलं तर घरात झोपायला जागा नाही, आणि पोराला खाऊ घालावं म्हटलं तर खायला काय घालावं याची चिंता वाटायला लागली आहे. एका बाजूला एकाला एकाचं दुःख आहे, तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्याला दुसऱ्याचं दुःख आहे, आणि याचंच नाव संसार आहे. आणि याच्यामधून जर तुम्हाला स्थिरता प्राप्त करून घ्यायची असेल, आणि अंतःकरणाची स्थिरता करून जर तुम्हाला चित्त समाधानतेला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर तुकोबराय सांगतात त्याच्यासाठी एकच साधन आहे. ते साधन कोणतं, अभंगाच्या पहिली सदा नाम घोष
समाधान जर पाहिजे असं तर त्याच्यासाठी काम करा. म्हणजे सदा या भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा. भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा. म्हणजे सदा 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 सर्व काळ. बरं, गायक वादक लोकांनी काय करायचं, असं वाजवून या संयोजक मंडळीला बालाजी महाराज असं चिंतन भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं. म्हणजे काय, सदा नामघोष करू हरिकथा जेणे सदा चित्ता समाधान. म्हणजे समाधान पाहिजे असेल तर भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा. चिंतन करा म्हणजे महाराज ठीक आहे, भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा म्हणतात, पण ते भगवान परमात्म्याचं नाम घ्यायला आम्हाला आईच कुठं वेळ, आई कुठं वेळ, म्हणजे आम्हाला 2 तास कीर्तनासाठी वेळ नाही, ते आम्ही कुठं भगवान परमात्म्याच्या त्या देवाच्या नामाचं चिंतन करायला सांगतात. तुकोबरा म्हणजे नाही वेळ. अहो नाही हो, काही काही माणसं तर म्हणतात महाराज काय सांगावं, आम्हाला मरायला पुसत नाही. कशाला मरायला पुसत नाही. आणि आतापर्यंत मी असं ऐकलेलं नाही एखादा माणूस मेला त्याच्या पाठीमागं सगळं त्याच्या घरचं राहिलं, कोणाचंच काहीच 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 राहिलं नाही महाराज, होतच राहिलेलं नाही महाराज. आणि आतापर्यंत जाणारे जात गेले, होणारे होत गेलं, कोणाचं काय राहिलंय महाराज. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना मेला, देखत देखत ना तू पंतो वही तैजा झाला. आज अशी आजोबा आहेत, उद्या चालून ही पोरं अशी होणारच आहेत. पोरं पोरच राहणार किती दिवसानंतर, नाही पोरं ही म्हातारपणाला येणारच आहेत महाराज. कधी ना कधी वेगळा एक दिवस असणारा येणारच आहे. मग म्हणजे अहो एवढं काम पडले आम्हाला, आम्हाला वेळच नाही त्याच्यामध्ये. तुकोबरा म्हणजे बरोबर आहे, तुम्हाला मिळणार नाही वेळ. एक काम करता का, म्हणजे काय, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणजे जे काम पडले का नाही, त्या कामातच काम करता 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 भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा. म्हणजे जवळ का,
महाराजाला म्हणले हो महाराज म्हणजे काय काय सांगायला लागलात म्हणजे देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या तुम्हाला माहितीये का म्हणजे काय आम्ही सकाळी सकाळी कधी काम धंदा जर शेतामध्ये काम असले कधी कधी आम्ही तोंड नाही आंघोळ तोंड काहीच न करता पहिलं कामाला जातो आणि असल्या अवस्थेमध्ये जाऊन देवाचं नाव घ्यावं का तुकोबारामध्ये काही बिघडत नाही न लगे आंघोळी तोंड धुवावी म्हणजे आंघोळ करायची गरज नाही किंवा तोंड धुवायची गरज नाही महाराज नामाचे चिंतन नामाचे चिंतन प्रकट प्रसारा असाल ते करा ते तुकोबारा सांगायला लागले की भगवान परमात्म्याचं नाम म्हणजे एक प्रकारचा पसारा आहे पसारा पसारा कशाला म्हणावं काय का पसारा पसारा कशाला म्हणतात पसारा माहिती आहे पसारा ज्याला कसल्याही प्रकारची व्यवस्थाच नाही त्याला काय म्हटलं जातं पसारा पसारा आता कीर्तन संपावं पक्वाज महाराजांनी पक्वाज इथंच ठेवावं टाळकऱ्याने गळ्यातल्या टाळा काढाव्या जाग्यावरच ठेवावं हे माईकवाल्याने माईक इथंच ठेवायचं म्हणजे काहीच कुठलं काहीच उचलायचं नाही जिथं आहे तिथंच ठेवावं आपण सगळे निघून घरला जाऊ सकाळी जे देवाची पूजा करणारा पुजारी मंदिरात आला की आल्याबरोबर पहिला फोन बालाजी महाराजाला करायचा फोन कर बालाजी महाराज म्हणजे काय अहो रात्री कीर्तन संपलं मग म्हणजे काय पसारा करून गेला इथं पसारा होईल अपक्वाच आहे हो माणसं त्याला चुकीनं पाय लागला तर माणसं पाया पडतात त्याच्या टाळ्याला पाय लागला तर माणसं टाळच्या पाया पडतात म्हणजे काय कोणता पसारा इथलं एक साधनाला आपण देव मानतो देव
त्याला पसारा कसं म्हणावं? अहो, देव आहे सगळं मान्य आहे, पण ती जर व्यवस्थितरित्या ठेवलं, व्यवस्था करून ठेवलं तर ते साहित्य सामानाला सामान हे नाव पडतं. पण त्याच्या जर व्यवस्थेमध्ये जर नाही ठेवलं तर माणसं म्हणतात आपल्या रोजच्या उपयोगाच्या वस्तूत आपण त्याला पसारा म्हटलं जातं. तसं भगवान परमात्म्याच्या नामाला कसलीच व्यवस्थेची गरज नाही. काय व्यवस्थेची गरज आहे? भगवान परमात्म्याच्या नामातून करा, कुठेही असू द्या, ते आपल्याला सगळ्याला माहिती आहे ना. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी तर भगवान परमात्म्याचं नाम स्वच्छालयाला गेल्यावर, बरसाकडला गेल्यावर जगद्गुरु तुकोबारा देवाच्या नामाचं चिंतन करावं. देवाच्या नामाचं चिंतन बरसाकडला बसल्यावर त्या काशीचे पंडित आले भेटायला. काशीचे पंडित तुकोबारायाला प्रश्न करायला लागले, ओ महाराज, म्हणजे काय? म्हणजे कोण आहे तुम्ही? म्हणजे काय झालं, काय माझ्याकडनं काय चुकलं? अहो चूक झाली, मोठी चूक झाली. म्हणजे काय चुकलं? म्हणजे माहितीये का तुम्हाला? म्हणजे काय? देवाचं नाव कसं आहे? कसं आहे? म्हणजे पवित्रम पवित्रम ओंकारो, म्हणजे पवित्र असणारं देवाचं नाव आहे. मग पवित्र देवाचं नाव असणारं असल्या अपवित्र ठिकाणी परसाकडनं आल्यावर देवाचं नाव घ्यावं का? तुकोबाराया लागले, बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, तुझं काहीच चुकीचं नाही. म्हणजे देवाचं नाव पवित्र आहे, पण अशा ठिकाणी घेऊ नये हे बी मान्य आहे. पण करू काय? मनाचं आवरण गेलं महाराज. माझी मज झाली चंदया नामाचा घेतला शेव. आणि त्या भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनासाठी माझी वाचा अनावर होऊन गेली. अनावर वाचा भगवान परमात्म्याच्या. आणि ते भगवान परमात्म्याच्या नामात एवढी ताकद आहे. म्हणजे तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामी केले जपता हरी. जसं एखाद्या गवताची गंज राहावं, गंजच्या गंज, मोठी गवताची गंज, त्या गंजला एकच काडी लावून द्यावं, कसं कसं होईल? 10 काड्याची जर पिंडी असेल तर त्याला एक काडी लागते. म्हणजे एक काडी. आणि 1,00,000 पेंड्याची जर गंज असेल, 1,00,000 पेंड्याची जर बलीम असेल तर त्याला किती काड्या लागत असतील? किती काड्या लागत असतील? एकच की हो. 10 काड्याची तुमचं एवढंही जरी पाप जर असलं तर ते पाप नष्ट करायला एक भगवान परमात्म्याचं नाम आहे. आणि तुमच्याकडं म्हणजे मोठच्या मोठं अनंत पापराशी, म्हणजे अनंत हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे, म्हणजे अनंत पाप केलेत
पण त्या भगवान परमात्म्याचा जर उच्चार जर कराल तर एका क्षणामध्ये पाप नष्ट करतं आणि माणसाला स्वस्थ न बसू देता जे पळायला लावतं ते सगळ्यात मोठी अडचण करतं ते पाप. पाप पाप माणसाला पाप स्वस्थ बसू देत नाही. आपल्या हातून दिवसातून चांगलं काम झाले का वाईट काम झाले, आमचे गुरुजी सांगायचे म्हणजे महाराज, आम्ही आळतीत असताना ते गुरुजी सांगायचे, आपल्या हातून दिवसातून चांगलं काम झाले का वाईट काम झाले म्हणजे लोकांना विचारत बसू नका, अजिबात लोकांना विचारायचं नाही. म्हणजे हे काम करायचं म्हणजे काय, रात्री जेवण करून झोपलो आणि पडल्या पडल्या जर 5 मिनिटात जर डोळा लागला की आपण ओळखायचं आपल्या हातून चांगलं काम झाले, चांगलं काम झालेलं आहे. आणि जर समजा आपण पोटभर जेवण केलं झोपलो 12, 1, 2 वाजलं तरी जर डोळा लागत नसेल तर आपण ओळखायचं आपल्या हातून चांगलं काम होत नाही, चांगलं काम होत नाही. म्हणून तर महाराज मोठ्या मोठ्या लोकांना झोपायसाठी 4-4 गोळ्या खावं लागते. का खावं लागते उघड नाही, झोपीच्या गोळ्या का खावं लागते. जे झोपीच्या गोळ्या खाते त्यांना विचारा, बाबा पैसा भरपूर कमवलास, पैसा भरपूर कमवलास, भरपूर कमवलास, पण कोणाकोणाला टोप्या घातला, कोणाकोणाचे मुडके मोडला, कोणाकोणाचं काय काय केलं, झोप न येणं, स्थिर न बसू देणं, त्याला पाप आडवं येणार. पण ते जर पाप जर नष्ट करायचं असेल तर तुकोबाराय सांगतात त्या भगवान परमात्म्याचं नाव आहे. आणि पाप नष्ट झालं की माणसाचं अंतःकरण स्थिर होतं आणि त्या स्थिर झालेल्या अंतःकरणाला समाधानता प्राप्त करून देण्याचं काम करतं. म्हणून महाराज सांगतात सदा नामघोष करू हरी कथा. कथा जर गायचीच असेल तर भगवान परमात्म्याची कथा आणि तेने सदा चित्ता समाधान म्हणजे समाधानता प्राप्त होईल. आणखीन जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाला काय मिळेल, अभंगाच्या 2ऱ्या चरणात काय होईल, सगळे सुख त्याच्या पायावर लोळणी घालत होतील. परमार्थ रूपी अलंकाराने तो नटला जाईल. अंतःकरणाची अवस्था आनंदमय बनेल आणि त्या अंतःकरणामधलं भय निवृत्त होईल. आनंदमय आणि भयरहित अंतःकरण म्हटल्यानंतर तो डुलायला लागल. आता ते सुख कोणते,
ते परमार्थ रूपी अलंकार कोणते आणि आपल्या पाठीमागं असलेलं भय कोणतं याचा विचार करू. पण मधली चाल झाल्यानंतर याचा विचार करू. कारण